महाराष्ट्रामधील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यासोबतच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासंदर्भात हायकमांड महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचं मत सुद्धा आज जाणून घेणार आहे। दरम्यान या बैठकीसाठी महाराष्ट्रातले काँग्रेसचे कोणते नेते दिल्लीला जाणार आहेत आपण जरा जाणून घेऊयात। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार हे नेते दिल्लीत जातील। नाना पटोले, सुशील कुमार शिंदे आणि बाळासाहेब थोरात, सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट देतील। सोमेश, ही बैठक किती महत्त्वाची आहे आगामी जागा वाटपाच्या दृष्टीने? नक्कीच अमोल, अत्यंत महत्त्वाची बैठक आज दिल्लीमध्ये होणार आहे। त्याला मुख्य 2-3 कारण आहेत। एक म्हणजे इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर जे ठरलं होतं इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये की लवकरात लवकर जागा वाटप करायचे, जागा वाटपाच्या निर्णयामध्ये काँग्रेसची भूमिका प्रमुख असणार हे अलिखित आहे आणि काँग्रेसकडून एक नॅशनल अलायन्स कमिटी तयार करण्यात आली होती आणि ही कमिटी गेले काही दिवस सातत्याने विविध राज्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करते। त्यानुसार आज महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा होणार आहे। आता यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची या दोघांसाठी सुद्धा किती जागा काँग्रेस सोडणार याविषयीची चर्चा ही महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचं मत जाणून घेण्यासाठी आज काँग्रेसचा हायकमांड करणार आहे असं दिसतंय। दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना या महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया अलायन्सच्या प्रयोगामध्ये महाराष्ट्राबाबत सामील करून घ्यायचं का याविषयी सुद्धा चर्चा होईल आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचं मत काय आहे या सगळ्या विषयावर हे फार महत्त्वाचं असेल, कारण त्यावरच ठरणार आहे की आता महाराष्ट्रात इंडिया आघाडी ही एकत्रितपणे निवडणुका लढू शकेल का। दुसऱ्या बाजूला आज सामनात बातमी छापून आली आहे। संजय राऊतांनी वारंवार दावा केला आहे की 23 जागा लोकसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढवणारच। त्यामुळे 23 जागा नक्की काँग्रेस त्यांच्यासाठी सोडणार का? जर वंचित बहुजन आघाडी येणार असेल इंडिया अलायन्समध्ये तर वंचित बहुजन आघाडीला उद्धव ठाकरेंच्या कोट्यातून जागा मिळणार का की त्यांचा स्वतंत्रपणे विचार होणार, असे अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांवर आज चर्चा होते। ही बैठक अतिशय क्रुशियल आहे। या बैठकीत महाराष्ट्रातील इंडिया आघाडीचं भवितव्य ठरू शकतं। निश्चित, आणि या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। सोमेश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींसोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। महाविकास आघाडीचा जो जागांचा फॉर्म्युला आहे त्या संदर्भात या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे आणि आधीपासूनच एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 23 जागांवरती दावा सांगते, तर उर्वरित जागांमध्ये आता कसं जागा वाटप होणार ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। 23 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आजच्या बैठकीमध्ये या सगळ्यावरती चर्चा होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।